हे सगळं होत राहिलं. मग पुढे कसं, मग तुमच्या राजकारणाच्या प्रवासाकडे होतो, मग हा सगळा संघर्ष ज्योती वाघमारेंसाठी कसा होता? कसं आहे, मी बऱ्याचदा प्रश्न होतो अनेकांना, आम्हालाही आमच्याही बद्दल लोक बोलतात, आम्हालाही काही गोष्टी विचारल्या की आम्हालाही ट्रोल केलं जातं, तुम्हालाही ट्रोल केलं जातच असेल बऱ्याच गोष्टींना. पण असं शक्यच नाही होणार. आपण किती जरी म्हटलं की जातीचं वास्तव नाकारलं तरी ते बऱ्याचदा फिरून फिरून तुम्हाला जात कुठेतरी गाठतेच. ज्योती वाघमारेंना असं कुठे अनुभव आला आहे का आयुष्यात की आपल्याला जातीमुळे काही वाईट अनुभव आले आहेत किंवा जातीवादाचा सामना करावा लागला, असं झालं कधी? नाही सर, म्हणजे सुदैवानं अजून तरी जातीमुळे कुठे डावललं गेलं किंवा जातीमुळे कुठे त्रास झाला अशा पद्धतीचा अनुभव मला महाराष्ट्रात नाही आला. परंतु जे आमचं मूळ गाव आहे आंध्र आणि तेलंगणामधलं, म्हणजे मला त्याचा अनुभव नाही आला. पण आई वडील सांगतात की अगदी मागच्या 10-15 वर्षापूर्वीपर्यंत सुद्धा तिथे जर म्हणजे वर्षातून एकदा यात्रेला गेलं तर त्या 10-15 वर्षापूर्वीपर्यंत सुद्धा चहाचे कप हे अजून वेगळे ठेवलेले असायचे, मंदिरांच्या मध्ये प्रवेश नव्हता. हे तिकडची परिस्थिती आहे. परंतु या महाराष्ट्राला छत्रपती शिवराय आणि फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा वारसा लाभला. त्यामुळं असं कुठे डावललं गेलं, जातीमुळे कुठे हे केलं. उलट मी तर तुम्हाला सांगते सर की सोलापूरमध्ये मागच्या 5 वर्षापूर्वीपासून खूप सुंदर पद्धत सुरू झाली. ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा 18 फेब्रुवारी रात्री 12 वाजता जवळपास लाखो महिला तिथं जमतात जिजाऊच्या वेशामध्ये आणि शिवरायांचा पाळणा गायला जातो. मग अगदी पहिल्या कार्यक्रमापासून संपूर्ण मराठा समाज आणि शिवजन्मोत्सव मध्यवर्ती जन्मोत्सव समिती जी आहे त्यांनी सर माझ्याकडे त्या सगळ्या गोष्टींचं सूत्रसंचालन असेल, सगळ्या गोष्टींचे नियोजन असेल, महिलांच्या बैठका असतील त्या दिल्या. त्यामुळे सगळ्याच म्हणजे चळवळीत असल्यामुळे कधी जात मानलीही नाही आणि तसा कधी अनुभव पण नाही आला. मग चळवळीत मग कधी आलात तुम्ही त्याच्यानंतर? लहानपणापासूनच सर. म्हणजे वडिलांचं माझ्या एक होतं की जिथे जाईल तिथे बोटाला धरून घेऊन जात होते. त्यांनी कधी मुलगीने म्हणून नाही वाढवलं, त्यांनी मुलगा म्हणून वाढवलं. मला आठवतं की ज्यावेळेला पॅन्थरचे नेते सोलापूरमध्ये यायचे, तिथे एस टी स्टँड जवळच्या त्या हॉटेल्समध्ये मुक्काम करायचे, मग तिथे टेबलावरती उभं करून ते मला भाषणं करायला लावायचे. वडिलांनी जेव्हा मोर्चा काढला सर, गौतम वाघमारेंचं आत्मदहन झालं होतं नामांतराच्या वेळेला, आणि मग त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी मला बोलायला लावलं. खूप काही कळत होतं अशातला भाग नव्हता, पण ज्या वातावरणामध्ये आपण जातो, वावरतो, काही गोष्टी कानावर पडतात, त्याचे आपसूक संस्कार होत होते. म्हणजे मला अजूनही आठवतं की त्या नामांतरांच्या नंतरचं गौतम वाघमारेंच्या आत्मदहनानंतर जो मोर्चा सोलापूरचा आम्ही काढला होता, कमलताई ढसाळ होत्या, माझे वडील होते, बाकीचे सगळे पॅन्थर होते, तेव्हा ती घोषणा दिलेली मला अजूनही आठवते की गौतमा तुझं बलिदान वाया जाऊ देणार नाही, नामांतर झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. त्यामुळे हे असे संस्कार होत गेले. मग पॅन्थर, तुम्ही पॅन्थरच्या कधी सक्रिय सदस्य होतात का? नाही, मी तेव्हा वयाने खूप लहान होते सर. म्हणजे मी तेव्हा 6-7 वर्षाची होते. त्याच्यानंतर मग मी सक्रिय सदस्य नव्हते, पण विचारसरणी तीच होती. मग तिथून पुढे कसा तुम्ही त्याच्यानंतर कुठल्या संघटनेत जोडला गेलात किंवा काय झालं तसं कसं? त्याच्यानंतर मग सतत सर कसं असतं की काम करणाऱ्याचं प्लॅटफॉर्म मिळणं खूप महत्त्वाचं असतं. त्याच्यानंतर आमच्या सोलापुरामध्ये यशवंत फडतरे म्हणून एक कार्यकर्ते आहेत, त्याचे मानवी हक्क अभियानाचं काम करतात, एकनाथ आवाड जिजा ज्यांना म्हणतात. मी त्यांच्या संपर्कात आले. मग विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या माध्यमातून आम्ही सोलापूरमध्ये अखिल भारतीय प्रतिमाताई परदेशी, एका बाजूला अखिल भारतीय साहित्य संमेलन होतं, दुसऱ्या बाजूला विद्रोही साहित्य संमेलन. मुठभर धान्य 1 रुपया, एक मूठ धान्य गोळा करत सर कॉलेज संपल्यानंतर आम्ही वाड्या वस्त्यांवरती फिरलोय आणि मग ते विद्रोही साहित्य संमेलन यशस्वी करून दाखवलं. अखिल भारतीय गझल संमेलनाचं आयोजन केलं जिजांच्या माध्यमातून. म्हणजे त्यावेळेला क्राय संघटनेच्या माध्यमातून, म्हणजे क्रायची संघटना आहे, त्यावेळेला सोलापूरच्या वाड्या वस्त्यांच्या मध्ये काम चालायचं. तर जवळपास एक 25 वस्त्यांच्या मध्ये मानवी हक्क अभियानच्या माध्यमातून मुलांच्यासाठी अंगणवाडी असेल, झोपडपट्टीतल्या महिलांचं संघटन असेल, त्यांच्या प्रश्नांवरती काम करणं असेल, किंवा मग बाळकृष्णांना रेणकेंच्या माध्यमातून जमीन जंगल अधिकार आंदोलन असेल, अशा विविध आंदोलनांच्या मध्ये गायरान जमिनींच्यासाठी मग त्या आंदोलनामध्ये सहभाग असेल, असं जिथं म्हणजे, किंवा मग आम्ही सोलापूरमधल्या जवळपास एक 40-50 समविचारी संघटना एकत्र येऊन समविचार सभा नावानं आम्ही एकत्र येऊन अनेक कार्यक्रम केले. अशा सगळ्या गोष्टींच्या मधून सतत काम करत होते. चला बरं, आपल्या दोघांनाही त्या जिजांचा सहवास तुम्हाला लाभलाय, मला तेवढाच त्यांचा जवळनं सहवास लाभलाय. आणि माझी जेव्हा पीएचडी झाली तेव्हा जिजा सोलापूरमध्ये आले होते, माझ्या वस्तीमध्ये ते आले होते, आणि मग त्यावेळेला जिजांच्या हस्ते पीएचडी नंतरच्या सत्काराचा माझा फोटो आहे सर, तो आज सुद्धा मी जपून ठेवलाय. आणि जिजांनी खूप प्रेरणा दिली आम्हाला लढण्याची. मग त्याच्यानंतर राजकारणात काय यावं असं वाटतं? म्हणजे राजकारणातला तुम्ही पहिला पक्ष तुम्ही काँग्रेस निवडला की
त्याच्या आधी पण राजकीय खरं तर सर मला राजकारणात यायचंच नव्हतं. बरं. मला म्हणजे तुम्ही माझ्या 12वीच्या बोर्डात आल्यानंतरच्या मुलाखती बघा की मी तेव्हा स्पष्ट सांगत होते की मला कलेक्टर व्हायचं आहे. बरं. बोर्डात आले होते, शिकायचं होतं आणि मग त्यावेळेला की लोकांचं आयुष्य बदलायचं असेल तर प्रशासकीय सत्ता हातात असावी लागते. त्यामुळे मग आपण शिकलं पाहिजे, मोठं झालं पाहिजे आणि प्रशासकीय अधिकारी बनलं पाहिजे हे स्वप्न होतं. परंतु मी म्हणलं ना की कधी कधी तुमच्या हातापायांच्या मध्ये जर जबाबदाऱ्यांची जोखड जास्त असली ना तर एकटं पळताना माणूस खूप वेगाने पळू शकतो. पण सगळ्या कुटुंबाला सोबत घेऊन पळत असताना, कुटुंबातली मोठी मुलगी म्हणून ती जबाबदारी असताना त्यावेळेला मात्र थोडासा तिथं मला काही गोष्टी कॉम्प्रोमाइज कराव्या लागला. कला शाखेतनं शिक्षण घेतलं, BA इन इंग्लिश लिटरेचर, MA इन इंग्लिश लिटरेचर, सेट, नेट, PhD केली आणि मग त्यावेळेला वाटलं की ठीक आहे, मग कलेक्टर नाही बनता आलं तर मग आपण प्राध्यापिका बनूयात. मग त्यावेळेला प्रणितीताई शिंदेंच्या मी सहवासामध्ये होते. जाईजुई विचारमंच, अगदी त्या आमदार होण्याच्या आधीपासून मी त्यांच्यासोबत काम करत होते. आणि मग एक दिवस त्यांनी अशाच पद्धतीनं मला विचारलं 2014ला की शहर अध्यक्षपदाची जबाबदारी घेणार का, महिला शहर अध्यक्षपदाची. मान्य सुशीलकुमारजी शिंदे साहेबांनी ती संधी दिली, प्रणितीताईंनी संधी दिली. 1.5 वर्ष काम केलं सर काँग्रेसच्या शहर अध्यक्षपदाचं. प्रणितीताईंच्या म्हणजे शहर अध्यक्ष होण्याच्याही आधी आणि नंतर सुद्धा त्यांच्यासोबत खूप काम केलं. त्यांच्या निवडून आणण्याची जबाबदारी घेणं असेल, समाजामध्ये अनेक ठिकाणी प्रचार सभा घ्यायचं असेल, अशा सगळ्या गोष्टी केल्या. पण काँग्रेस पक्ष का सोडला तुम्ही? तुम्हाला का सोडावं वाटला काँग्रेस पक्ष? का अनुभव तिथला कसा होता? सर कसं असतं माहिती आहे का की मुळात म्हणजे आता आपण शिवसेना हा अपवाद किंवा एकनाथ शिंदे साहेब हा अपवाद बाजूला ठेवून बोलते की बऱ्याच सरंजामी मानसिकतेचे जे राजकीय पक्ष असतात ना त्यांना कार्यकर्ते हे शोभेच्या झाडांसारखे हवे असतात. म्हणजे बागांच्या मधली शोभेंची झाडं असतात बघा, ते त्यांना जास्त उंचही होऊ देत नाहीत. उंची खूप वाढली की ते त्याला कट करतात, पण ते त्याला पूर्ण सुकूही देत नाहीत की ते त्याला तेवढापुरतं का होईना जिवंत ठेवतात. अशा पद्धतीचा कार्यकर्ता होणं हे माझ्या रक्ताला कधी पटलंच नसतं. माझ्या काही विचारधारा होत्या, माझे काही मुद्दे होते, मला अतिशय सक्षमपणानं त्याच्यावरती उभं राहायचं होतं. आणि जेव्हा माझ्या लक्षात आलं की या चौकटीत बसून हे काम करता येणार नाही, त्यावेळेला मी मला वाटतं ऑक्टोबर 2014 मला वाटतं, मी जर चुकत नसेल, किंवा मे 2014 मध्ये मी जबाबदारी स्वीकारली. मला वाटतं मे मध्येच, ऑक्टोबर 2014 मध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या. विधानसभेमध्ये अतिशय चांगल्या मताधिक्यानं प्रणितीताई निवडून आल्या आणि त्याच्यानंतर एक 6-8 महिन्यांच्या काळात, 1.5 वर्षाच्या काळामध्ये मी राजीनामा दिला. कारण मला माझी PhD पूर्ण करायची होती. कारण लक्षात आलं की असं बाबासाहेबांनी सांगितलं ना की आधी स्वतःच्या पायावर उभे राहा, मगच तुम्ही स्वाभिमानानं राजकारण तुम्ही करू म्हटलं शकता. की सरंजामी मानसिकता असते, असा काय अनुभव तुम्हाला आला होता की सरंजामी मानसिकता जाणवली काँग्रेसमध्ये? सर तिथे कसं आहे माहितीये का की नुसतंच फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेऊन राजकारण करणारे अनेक पक्ष आहेत, परंतु त्यांच्या व्यवहारामध्ये फुले शाहू आंबेडकर कुठे आहेत? संधी द्यायची ज्या वेळेला वेळ येते त्यावेळेला संधी ही फक्त ठराविक आई वडिलांची मुलं असणाऱ्या लोकांनाच दिली जाते. प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक जिल्ह्यामध्ये ठराविक एक वतनदार तिथे नेमलेला आहे आणि त्या वतनदारांची आणि जहागीरदारांचीच मुलं, त्यांची पुढची पिढी ही काम करत राहते आणि अजून सुद्धा तळागाळातल्या लोकांना त्यांच्या चौकटीवरती जाऊन मुजरेच करावे लागतात. पण काल मुजरेचे केले रे माझ्या मेलेल्या बापानं, पण आज लोक आम्हाला मुजरे करतील माझ्या भीमाच्या संविधानाच्या प्रतापानं. हे जे काही शिकले होते ना सर, हा वामनदादा करडक गप्प बसू देत नव्हता. म्हणून म्हणलं की अरे जर नाही ना मनासारखं काम करता असेल तर छोड दो. दिला सर राजीनामा. त्याच्यानंतर मग सेटनेट केलं, PhD केली आणि त्यानंतर मग ज्या वेळेला हे महाराष्ट्रामध्ये हे सगळं स्थित्यंतर घडलं, एकनाथजी शिंदे साहेबांनी हे त्याच्याकडे येतच मला की तुम्ही मग काँग्रेसमध्ये तुम्हाला वाईट अनुभवाला पदं मिळत नव्हती तुम्हाला, किंवा